नमस्कार, मी सुवर्णा. न्यूज 18 लोकमत विशेषमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. दिवसभरातल्या घडणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडी आणि त्याचं विश्लेषणात्मक स्पेशल रिपोर्ट्स आम्ही घेऊन आलोय. सुरुवात करतोय हेडलाईन्सनी. हेडलाइंस प्रायोजक राजयोग पेंट्स, खुशियां आपकी, रंग हमारे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री थोड्याच वेळात दिल्लीत पोहोचणार. दिल्ली दौऱ्याचं कारण अद्याप गुलदस्त्यात. अमित शहांची भेट घेण्याची शक्यता. ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना दीदी यांचं निधन. 94व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास. दादरच्या शुश्रूषा रुग्णालयात सुरू होते उपचार. अर्धवट माहिती देऊन प्रश्न विचारल्यानं बोलून गेलो. अजित पवारांविषयीच्या वक्तव्यावर संजय राऊतांकडून खेद. मवियात सीएम पदासाठी नवा दावेदार. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंच्या वाढदिवसादिवशी कार्यकर्त्यांची बॅनरबाजी. जागा वाटपाबाबत प्रसार माध्यमांमध्ये नव्हे तर महाविकास आघाडीच्या बैठकीत बोला. ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधवांचा संजय राऊतांना अप्रत्यक्ष सल्ला. मुंबई महापालिकेत ठाकरेंना सहानुभूती युती करून लढण्यावर भर. अजित पवारांचं वक्तव्य. बीएमसी ताब्यात घेण्याकरता केंद्रीय मंत्र्यांनी ठोकला मुंबईत शड्डू. अजित पवारांची भाजपवर टीका. दादांच्या टीकेला भाजपचं सडकून उत्तर. भाजपकडून ओबीसी नेत्यांवर अन्याय. पंकजा मुंडेंच्या नाराजीवरून भुजबळांचा भाजपवर निशाणा. मुनगंटीवारांचा पलटवार. ओडिशातील रेल्वे अपघाताची सीबीआय चौकशी करण्याची रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची शिफारस. अपघातात आतापर्यंत 275 प्रवाशांचा मृत्यू. 80 मृतांची ओळख पटवण्यात यश. राज्याच्या विविध भागात मान्सून पूर्व पाऊस. कापूस, मका, बाजरी, भुईमूग, सोयाबीन लागवडीची लगबग.